नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 20 एप्रिल 2025 आहे। आमची ही 6 वर्ष पूर्ण असलेली 7वे वर्ष आता चालू झाले आहे। NM-1 गोल्डन सीताफळाची बाग। तर या वर्षी आम्ही छाटणी घेतलेली आहे 20 तारखेला व या बागेला साधारणतः 30 तारखेला पहिले पाणी चालू करायचे आहे अक्षय तृतीयेला। तर या बागेची आम्ही छाटणी आता घेऊन झालेली आहे। हा प्लॉट अर्धा एकराचा आहे। साधारणतः 300 झाडे आहेत। 12 बाय 8 अंतर आहे। तर आपण पाहू शकताय याचा थोडासा आम्ही रिकट घेतलेला आहे। अंतर कमी असल्यामुळे फक्त वर ज्या शेंड्याच्या काड्या आहेत त्या अशा आभाळाकडे सरळ वर जात होत्या, त्याच्यामुळे याचा रिकट घेतलेला आहे। गेल्या वर्षीची या वर्षीची काडी न धरता गेल्या वर्षीची काडी धरलेली आहे। तसेच मध्ये छाटणीच्या अगोदर फन मारलेला आहे व ज्या निघालेल्या काड्या आहेत त्या अशा 2 झाडाच्या मध्ये टाकलेल्या आहेत। नंतर या काड्या कट करून याच्यामध्येच टाकणार आहे। कात्रीने कट करून बाहेर काढण्यापेक्षा याचा खत तयार होईल। तर अशा पद्धतीने या बागेची छाटणी आम्ही यावर्षी चालू केलेली आहे। तरी शेतकऱ्यांनी छाटणी घेताना आपल्या इथे कधी पाऊस पडतो त्यानुसार 15 दिवस अगोदर आपल्या इथे छाटणी घ्यावी। तसेच गेल्या वर्षी लवकर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे एकाच वेळी सेटिंग झाले, त्याच्यामुळे सीताफळाचे रेट खूपच पडले होते। तर हे पाहू शकता आपण व यातल्या खूप काड्या विरळ केलेल्या आहेत, गळफाटे काढलेले आहेत। तसेच मध्ये जो येणारा सेंटर आहे अशा पद्धतीने तो 4 बोटे ठेवून कमी केलेला आहे, जेणेकरून याचे डोळ्यातून छोट्या छोट्या ब्रांचेस येऊन त्याला देखील सेटिंग होऊ शकते। तर अशा पद्धतीने ही आमची बाग छाटणी करून झालेली आहे। तरी ज्या शेतकऱ्यांना छाटणी घ्यायची त्यांनी आपापल्या वातावरणानुसार आपल्या जबाबदारीवर छाटण्या घ्याव्यात। आता या काड्या 1-2 दिवसामध्ये बाहेर काढल्यावर याला आम्ही कीटकनाशक व बुरशीनाशकची फवारणी घेणार आहे। साप पावडर, क्लोरो किंवा बोर्डोची फवारणी घेणार आहे, जेणेकरून जी कात्रीनं आपण कट केलेले आहेत त्याच्यामध्ये बुरशीची वाढ होऊ नये व काही मिलीबगची अंडी वगैरे याच्यावर आहेत, कीटक काय असतील तर ते कमी व्हावे त्यासाठी पहिला स्प्रे कीटकनाशक व बुरशीनाशकचा घेणार आहे। तर अशा पद्धतीने आम्ही यावर्षी 2025 साली या सीताफळाची छाटणी केलेली आहे।